यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। उद्धव ठाकरे गटानं बंडखोर खासदारांना दणका दिल्याची माहिती आहे। अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या संसदीय पक्षाकडून पक्षादेश असून सुद्धा बैठकीला गैरहजर राहिलेल्या लोकसभा सदस्यांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं कळत आहे। पण थोड्याच वेळापूर्वी त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं होतं, कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंना सूचना दिल्या होत्या ते आपण बघितलं होतं आणि त्यानुसार आता पुढची ही कारवाई करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे। 18 जून रोजी नवी दिल्लीमधील संविधान सदन इथं झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबाबत संबंधित सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। म्हणजे आज सकाळी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यासाठी व्हीप सुद्धा 3 लाईन व्हीप जारी करण्यात आला होता। मात्र तरी सुद्धा हे खासदार अनुपस्थित राहिले आणि त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। या नोटीसीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघतोय आणि या सगळ्या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? नोटीस आपण न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवर बघतोय, काय आहे या नोटीसीमध्ये आणि पुढे काय होऊ शकतं? प्रशांत, आवाज येतोय? बघितलं ही जी नोटीस आहे आता हा बोला नोटीस जी आहे फराही जारी करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये जी नोटीस आहे त्या नोटीसमध्ये उल्लेख जर केला आपण त्यांनी अनेक यामध्ये महत्त्वाची कारणे दिलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जर बघितलं आपण ज्या पद्धतीने पुढे येत आहे त्यामध्ये पाहायला मिळते एक अत्यंत महत्त्वाची ही जी नोटीस आहे। या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पक्षाच्या संसदीय पक्षाच्या वतीनं लोकसभा परिसरातील संविधान सदनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली। यासाठी व्हीप बजावून देखील आपण अनुपस्थित राहिला, त्यासाठी ही नोटीस बजावण्यात येत आहे। त्यामध्ये यामध्ये प्रमुख मुद्दे जे आहे पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याबद्दल, बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल आणि गटनेते किंवा मुख्य प्रमुख यांच्याकडे कोणतीही पूर्वसूचना आपण दिलेली नाही आहे। पक्षविरोधी कृती आणि सदर अनुपस्थिती पक्षविरोधी कृती म्हणून यांच्याकडे बघितलं जाणार आहे। नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत लेखी स्पष्टीकरण आपण सादर करणे आवश्यक आहे। ही जी नोटीस आहे अनिल देसाई मुख्य प्रतोद यांच्या वतीनं जारी करण्यात आलेली आहे। यावरती आता असं म्हणता येईल की एकतर ईमेलद्वारे, त्यानंतर सोबतच प्रत्येक खासदारांच्या कार्यालयामध्ये ही नोटीस पोहोचवण्यात येईल आणि आगामी 7 दिवसामध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल। या संदर्भातलं महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सकाळपासून चर्चा होती की कारणे दाखवा नोटीस जारी होणार आहे। आता या क्षणाला हे महत्त्वाचं आहे की कारणे दाखवा नोटीस जारी झालेली आहे। थोड्याच वेळात ईमेलद्वारे देखील ही नोटीस सगळ्यांना पोहोचणार आहे। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता ज्या खासदारांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यांच्याकडून काय उत्तर येतं आणि किती वेळामध्ये उत्तर येतं हाही सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी आहे। मात्र ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत प्रशांत, तुम्हाला काय वाटतं आता समजा याला उत्तर येऊ शकेल का? आणि दुसरं म्हणजे पुढे जर समजा उत्तर नाही आलं तर कारवाई काय केली जाणार हेही बघावं लागेल। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता ते खासदार याला काय उत्तर देतात याविषयी उत्सुकता आहे। दरम्यान ठाकरेंचे खासदार शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी आरोपांच्या फैरी डागल्यात। संजय राऊतांनी सोशल मीडिया पोस्टचा भडीमार केला आणि यामागे मोठी आर्थिक डील झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। राऊतांच्या या आरोपांचा शिवसेनेनं जोरदार समाचार घेतला। तर सध्याच्या राजकीय घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नाही असा दावा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेमानी करण्याचा अधिकार नाही। अब उनको नहीं छोड़ेंगे। अगर कोई है उसमें से ऐसा कोई करता है तो अब महाराष्ट्र की जनता एक बार चुप बैठी, अब जनता चुप नहीं बैठी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ही तोफ टाकली आहे। शिंदेच्या शिवसेनेनं राबवलेल्या ऑपरेशन टायगरमुळे राऊतांचा संताप अनावर झाला। राज्यात मंगळवारी रात्री ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सूचक ट्विट केलं। अपना सपना मनी मनी महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे अशी पोस्ट संजय राऊतांनी केली। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भावाला, म्हणलं काय भाव आहे, भाव काय लागलाय म्हटलं। तर म्हणले भाव तोच आहे हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत
आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही. संजय राऊतांनी केलेल्या पोस्टचा धागा पकडत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही खोचक पोस्ट केली. युबीटीचे खासदार फक्त 15 कोटी रुपयात का विकले जात आहेत? आमच्या पक्षातील लोकांना तर 4 कोटी रुपये ॲडव्हान्स आणि पुढील 36 महिन्यांसाठी दरमहा 1 कोटी रुपये मिळत होते, अशी पोस्ट महुआ मोइत्रांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. नाही महुआजी, प्रत्येक खासदाराचा मिनिमम सपोर्ट प्राइस MSP 50 कोटी रुपये ठरवण्यात आलाय. 15 कोटी रुपये ही तर फक्त आगाऊ रक्कम आहे. खरं सांगायचं तर या लोकांची किंमत 50,000 रुपयेही नाही. शिवसेना आणि TMC सारख्या पक्षांच्या ब्रँडमुळेच त्यांची किंमत वाढली आहे, असा टोला संजय राऊतांनी या पोस्टमधून लगावला. 15 करोड़ कल रात को दिया, पैसा पहुंच गया ऐसा मुझे इन्फॉर्मेशन है, और बाद में चार्टर फ्लैट में बैठे. पहले पैसा हाथ में दे दो, वो पैसा लिया है लोगों ने, और बाद में चार्टर फ्लाइट दिया. नांदेड़ से, पुणे से, 3 जगह से चार्टर फ्लाइट छोड़े. राऊतांनी सोशल मीडियावरून आरोपांच्या फैरी डागलेल्या असतानाच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीही आरोप तोफगोळे डागले. भाजपनं असा भ्रम बाळगू नये की विषारी सापांची पिल्लं गोळा करून त्यांना दूध पाजल्यानं ते साप केवळ विरोधकांवरच हल्ला करतील. तुमची ही वेळ येईलच, कारण दंश करणे हा सापाचा मूळ स्वभावच असतो. आज आमची पाळी आहे तर उद्या तुमचीही असू शकते, अशा आशयाची पोस्ट ठाकरेंच्या पक्षाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केली. आप लोग उसको ऑपरेशन टाइगर, क्योंकि एकनाथ शिंदे उसको ऑपरेशन टाइगर कह रहे हैं, आप लोग भी ऑपरेशन टाइगर अनुसार हमसे पूछ रहे हैं. हम तो इसको ऑपरेशन बिट्रेयल कहेंगे, क्योंकि ये जो वोट था इनको हमारी पुरानी पार्टी के वो जो पार्टी जो अभी भी हम लोग लड़ाई लड़ रहे हैं उस चिन्ह पे नहीं था, उद्धव जी के नाम पे था. जनता ने उद्धव जी पे भरोसा कर आपको मेंबर ऑफ पार्लियामेंट बनाया था. आप उसके खिलाफ काम करेंगे तो ये कहीं ना कहीं बहुत गलत होगा. अगर आपको चलिए मैं मानती हूँ किसी का विश्वास खत्म हो जाए, आप इस्तीफा दे दो ना. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनीही राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर टीका केली. यंदा एल निनोच्या परिणामानं पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतातूर आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तर दुसरीकडे आमदार खासदारांचा घोडेबाजार जोरात आहे. फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना सुद्धा लाचा वाटायला हव्यात. अशांना खरंच जनतेनं राजकीयदृष्ट्या फोडलंच पाहिजे, अशी पोस्ट रोहित पवारांनी केली. आणि ऑपरेशन टायगरवरून नाना पटोलेंनी जोरदार टीकास्त्र डागलं. हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन गिदड आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. ज्या विचारांनी लोकांनी या खासदारांना निवडून दिलं होतं त्याच विचाराला संपुष्टात आणणं हे मोदी आणि त्यांचा अलायन्स करते आहे. त्यामुळे टायगरचा अपमान करू नका. हा गिदड आहे, हे लचके काढणारी लोक आहेत आणि म्हणून हे ऑपरेशन गिदड आहे. संजय राऊतांनी केलेले आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी फेटाळून लावलेत. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांचा शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी समाचार घेतला. तर सध्या घडत असलेल्या घडामोडींशी आपल्या पक्षाचा संबंध नसल्याचा दावा भाजप नेते करतायत. नाही, मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही, पण संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल की हा याने ज्या दिवसापासून सूत्र स्वीकारली त्या दिवसापासून अधोगतीच लागलेली आहे. त्यामुळे त्याचा पाय पांढऱ्याच्या ऐवजी काळा कसा होईल याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे. राहुल शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत, ते शिंदे साहेबांबरोबर जातील. हा अविश्वास 15 कोटीचा संबंध नाही, हा विश्वास अविश्वास दाखवल्यामुळेच कदाचित हे 6 खासदार युबीटीच्या पत्रकार परिषदेला नसतात. ते संजय राऊत त्यांच्याच खासदाराला शिव्या देत आहेत, त्यांच्याच खासदारांनी पैसे घेतलेले सांगतायत आणि हे आम्ही चालून देणार नाही, खपू देणार नाही. पुन्हा सांगतायत की आम्ही सर्व एक आहोत. म्हणून हे जे काही कन्फ्युजन आहे ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आहे. त्याचा आमचा कोणताही संबंध नाहीये ना, आम्ही त्याच्याबद्दलचं कोणतंही भाष्य केलेलं नाहीये. उद्धवजीला माहीत आणि एकनाथ शिंदेला माहीत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही, किंवा आमच्या नेत्यांना याबद्दलची काही याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी विषयात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही. 4 वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली.
त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्ध पेटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.